विचार केला पाहिजे। मग त्याची रिसायकलिंग असेल किंवा आपण कुंड्या लावतो त्याच्यासाठी खत तयार करणं असेल, छोटे छोटे मशीन मिळतात आता, त्या वापरून जरी आपण ते केलं तरीही आपण त्याचं निर्जंतुकीकरण करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो। ही आहे ऋषीमुनींची जीवनशैली। अगदी खेड्यातले आपले शेतकरी बांधव ऋषीमुनींसारखंच जगतात। त्यांची जर जीवनशैली आपण फक्त अडॉप्ट केली तरीही आपल्याला खूप चांगलं आरोग्य मिळणार आहे। आणि आरोग्यासाठी कुठल्याही मोठ्या इन्स्ट्रुमेंटची गरज लागत नाही। व्यायाम हे आपण आपल्या शरीराला मानवतील असे जर करत राहिलो रोज नियमितपणाने, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्यांमध्ये येते ती अशी आहे की दिवसभराचा प्लॅन आपल्याला हवा आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करायचं हे आपल्याला माहिती असायला हवं आहे। त्याप्रमाणे जर आपण डे टू डे वेळेचं नियोजन केलं तर आपली सुद्धा जीवनशैली ऋषीमुनींसारखीच होते। नक्कीच। आपल्याला अजून एक फोन येतोय पुण्यावरनं, रमेश यांचा। रमेश, आपला प्रश्न विचारा। हॅलो, बोला रमेश। बोला रमेश, तुमचा प्रश्न विचारा। हा, तिथं कॉन्टॅक्ट होत नाहीये का? हॅलो, हो बोला बोला। हा, मी पुण्यावरून बोलतोय, रमेश जगताप। बोला। हा मॅडम, सरांना माझा असा प्रश्न आहे की माझ्या मिसेस विषयी विचारायचे मला। बोला। झालं माझी मिसेस आहे ना, तिच्याविषयी मला प्रश्न विचारायचा सरांना की आज 2-3 वर्ष झाली ती सध्या खूप आजारी पडतेय आणि ती जन्मतारीख आहे 14/1/1984। बरं, जन्मवेळ सांगा। जन्मवेळ आहे तिची। रमेश दादा, तुमच्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा आणि तुम्ही सलग आमच्याशी बोला। 1:30 दुपारची। बरं, आणि नाव सांगा त्यांचं। वैशाली। आणि बोला। आजार काय आहेत सांगा। डिस्कनेक्ट झालेला आहे फोन। 2 ते 3 वर्षांपासून ते आजारी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांनी काय करावं? त्यांच्या मिसेसचं नाव व्ही पासून सुरू होत आहे, सगळ्यात महत्त्वाची आणि ही चांगली गोष्ट आहे। आणि वैशाली नावाचे व्हायब्रेशन्स आपण बघूयात। त्यातून पुढे 14 जानेवारी ही त्यांची जन्मतारीख आहे। शनीचं प्राबल्य जास्त आहे। दुपारची जन्माची वेळ आहे, म्हणजे हिवाळ्यातल्या दुपारचा जन्म, म्हणजे काही प्रमाणात उष्णतेचे आजार असतील। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही प्रमाणात विचारांचे आजार असतील। विचार जसे असतात नेहमीच आपण म्हणतो त्याप्रमाणे आपलं शरीर काम करतं, तर विचारांचेही काही आजार असतील। ह्यांच्यासाठी एक सोपी पद्धत मी सांगतोय। ह्यांनी जर सांधेदुखी असेल, म्हणजे आपण विचारलं पण फोन डिस्कनेक्ट झाला, सांधेदुखी असेल तर रोज रात्री झोपताना, म्हणजे झोपायच्या थोडंसं अगोदर 1 चमचा जवस कच्चं चावायचं आहे आणि एक अर्धा तासाने थोडंसं पाणी पिऊन झोपायचं आहे। सांधेदुखी अगदी संपून जाईल। जीवनशैली तयार करताना ह्यांना वेळेचं महत्त्व वाटत नाही आहे, त्या थोड्याशा आळशी असाव्यात असं मला जाणवतं आहे। तर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी वेळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवतांडव स्तोत्र रोज एकदा तरी अंघोळ झाल्यानंतर वाचावं, त्यांना बराच फरक पडेल। प्रत्यक्ष येऊन भेटला तर आणखी काही मार्गदर्शन करणं जास्त सोपं जाईल। नक्कीच सरांकडनं आणखीही काही गोष्टींबद्दल मार्गदर्शन घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतीये, तुम्ही कुठेही जाऊ नका। महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत पुराणशास्त्र आणि आरोग्यासंदर्भात। सर, मला कायम एक प्रश्न असा पडतो की आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालतो, मग हातात अंगठी असेल, पायात पैंजण असेल, किंवा स्त्रियांच्या पायात जोडवीसुद्धा असतात, कानातले असतात, नाकात नथ किंवा मग चमकीचा प्रकार असतो। तर या सगळ्या गोष्टींचा काही गोष्टींशी संबंध आहे का पुराणशास्त्राशी, किंवा आणखी काही गोष्टींशी? आपलं पुराणशास्त्र आरोग्याला घेऊन जाणारच आहे। खरं तर आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे दागिने वापरायची पहिल्यापासून पद्धत आहे। म्हणजे पुरातन काळापासून अनेक प्रकारचे दागिने आपण वापरत आलेलो आहोत। कदाचित ते सुसंस्कृत दागिने आत्ता आपण बघतो आहोत पुराण काळातले, त्याच्या आधी ज्यावेळेला आदिमानव असू आपण तेव्हाचे दागिने फुलांचे किंवा लाकडांचे असे असायचे। कालांतराने दागिने वापरताना आपल्याच पूर्वजांच्या किंवा ऋषीमुनींच्या असं लक्षात आलं
की आपण वनमाळी बघतो, म्हणजे श्रीकृष्णाचं हे बघतो आणि त्यांनी फुलांच्या माळा वगैरे गळ्यात घातलेल्या असतात, माथ्यावर बांधलेल्या असतात. तर ह्याच्यातून त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जर काही विशिष्ट फुलांच्या माळा डोक्यात घातल्या तर डोकेदुखी थांबते. ओके. आपण विशिष्ट प्रकारे जर हातातल्या बोटांना पॉईंटला जर दाबलं तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्या नर्वस सिस्टीम्स चांगल्या व्हायला लागतात. म्हणजे त्या काळात मज्जारज्जूंचा शोध असेल नसेल माहिती नाही, पण हा परिणाम दिसतो आहे की अमुक एका ठिकाणी प्रेस केलं की आपल्या शरीरातले काही आजार कमी व्हायला लागतात. म्हणजे त्याला ॲक्युप्रेशर असं आजच्या भाषेत आपण म्हणूया. ॲक्युप्रेशर कुठून कुठून होतं, कुठल्या कुठल्या पॉईंट्समधून होतं हे त्यांनी त्यावेळेला शोधलं, पण सगळ्यांनाच हे सांगून पटवून देणं शक्य नसेल म्हणून त्यांनी ते दागिन्याच्या रूपात वापरायला सुरुवात केली. कान टोचले आणि कानात जरा जड वस्तू घातल्या तर काय होतं बघा. मी साधी गोष्ट सांगतो, ज्यांना सर्दी झालेली असेल आत्ता सध्या त्यांनी प्रयोग करून बघावा. हे जे कानाच्या बाजूचा जवळचा भाग आहे त्याला प्रेस करत जायचं संपूर्ण कानाच्या मागे, कानाच्या खाली, आणि जिथे जास्त वेदना जाणवत असतील अशा ठिकाणी हे जर जास्त वेळ दाबायचं आणि सोडायचं, ह्याला ॲक्युप्रेशर म्हणतात. हे जर जास्त वेळ दाबलं तर आपल्या असं लक्षात येईल की चोंदलेलं नाक पूर्णपणे रिकामं झालेलं आहे आणि जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटात सर्दीचा पूर्णपणे आपल्याला आजार बरा झालेला दिसतो. कानात कुंडलं घातली, नक्कीच जादू आहे. कानात कुंडलं घातली तर हे पॉईंट्स आपोआप खेचले जातात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला सर्दीचा त्रास होणार नाही. सायनस पूर्णपणे रिकामं राहील. डोळे, कान, नाक, घसा ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि हे ॲक्युप्रेशर ह्या सगळ्या संस्थेला रिकामं करतं, आजारापासून दूर करतं. बाईच्या पायात पैंजण किंवा जोडवे घातले जातात तर ते जे पॉईंट्स आहेत, जोडवे हे करंगळीच्या जवळच्या बोटात घातले जातात, अंगठ्याच्या जवळच्या बोटात घातले जातात, मधलं बोट त्याला आपण म्हणूया. तिथं भावना प्रधानता कमी करणारा पॉईंट आहे. स्त्री ही जास्त भावना प्रधान असते आणि लग्न झाल्यावरच ते घालतात, हे एक महत्त्वाचं. कारण लग्नाच्या अगोदर आई वडील खूप छान सांभाळत असतात, सासरी गेल्यानंतर ती भावना प्रधानता चालणार नाहीये आणि म्हणून जोडवी घातल्यानंतर ती भावना प्रधानता कमी होते आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला कसं जगायला हवं, ॲडजस्टमेंट कशा करायला हव्यात ह्याचे विचार तयार होतात. आता भावना प्रधानता कुठे असते तर ती हृदयात नसते, ती मेंदूमध्ये असते. कारण विचार मेंदूमध्ये आहेत, हृदय विचार करतच नाही. विचार मेंदूमध्ये आहेत. मेंदूमधले काही स्त्राव आपल्याला विशिष्ट प्रकारचे विचार करायला भाग पाडत असतात. अगदी आपल्याला भीती वाटली तर मेंदूतला एक भाग संकुचित होतो आणि त्या भागातून जे संदेश पोचायला पाहिजे असतात, पोटापर्यंत म्हणा किंवा गुडघ्यापर्यंत म्हणा किंवा कमरेपर्यंत म्हणा, ते पोचत नाहीत आणि आपण म्हणून गर्भगळीत होतो किंवा आपले पाय लटपटायला लागतात, आपल्या गुडघ्यातली पूर्णपणे शक्ती नाहीशी होते. अशा प्रकारे काही प्रमाणात आपल्यावर दागिने परिणाम करतात आणि पुराणशास्त्राने हे शोधून आपल्याला दिलेलं आहे. भारीच की. म्हणजे ही तुम्ही आता जे सांगितलं ती खूप नवीन कन्सेप्ट किंवा ती फार जुनी कन्सेप्ट आहे, ती अजूनपर्यंत आपल्याकडे ती माहिती नाहीये. त्याच्यामुळे ही एक नवीन माहिती आमच्या प्रेक्षकांना मिळाली. आपल्याला अजून एक फोन येतोय बडोद्यावरनं, शुभांगी यांचा. शुभांगी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा असा प्रश्न होता की माझ्या छोटा मुलगा आहे, त्याची थोडी ड्राय स्किन आहे खाली पायावरती, त्यासाठी काही आहे का उपाय? प्रश्न कळाला नाही. शुभांगी ताई, तुमचा प्रश्न व्यवस्थित कळालेला नाहीये. हा, माझा छोटा मुलगा आहे ना, त्याची थोडी ड्राय स्किन आहे. बॅक पेन? हा, पायावरती. अच्छा अच्छा. हा हा. हा, मग त्या काही उपाय करता येईल? स्किन ड्राय असं म्हणतात ते, मला वाटतं. बरं. काय जन्मतारीख आहे त्याची? डिस्कनेक्ट झालाय. कुठल्या पायावर आहे तेही आपल्याला ऐकायला मिळालं नाही. पण ज्यावेळेला अशी काही प्रमाणात ब्लॅक स्किन असते आणि बाकीची स्किन चांगली असेल तर तिथे स्किन डिसीज काही झालेले आहेत का ते आधी बघायला लागेल. जर तसे काही स्किन डिसीज झालेले असतील तर डॉक्टरांना दाखवून घ्या. एक उपाय असा आहे त्याच्यातला की आपण तांबट असतात, म्हणजे तांब्याची भांडी बनवणारे लोक असतात, तांब्या पितळीची, आणि त्या भांड्यांना लावण्यासाठी एक ते द्राव तयार करतात, तो मलमासारखा असतो, तो त्याच्यावर लावला तरीही बऱ्याच प्रमाणात कमी होईल. किंवा माझं औषध आहे एक औरा क्लिनिंग ऑइल,
हे जरी वापरलं तरीही बऱ्याच प्रमाणात त्याच्यात आपल्याला रिझल्ट मिळतील. पण त्याच्याही पेक्षा तो जर जन्मापासून आहे असं तुम्ही म्हणताय आणि ते जर वाढत नसेल, म्हणजे प्रपोर्शनेटली वाढणार आहे, म्हणजे जशी माणसाची वाढ होईल त्याप्रमाणे ते वाढणार आहे, पण ते जर फार वेगाने वाढत नसेल तर त्याचा विशेष विचार करू नका. तो जन्मखून आहे असं समजा आणि तो न्यूनगंड होणार नाही ह्या पद्धतीने त्याला समजावून सांगा. नक्कीच सर. आता आपण तुमच्या ऑरा क्लिनिंग ऑइलबद्दल म्हणालाच, तर पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना ऑरा क्लिनिंग ऑइलने नेमकं काय काय फायदे होऊ शकतात लोकांना त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. नक्कीच. ऑरा क्लिनिंग ऑइलमध्ये पुराणशास्त्रात वर्णन केलेली काही वनस्पतींची तेलं आपण वापरलेली आहेत आणि ही सगळीच्या सगळी तेलं लाकडी खाण्यावर आपण काढलेले आहेत. त्याच्यावर कुठलाही अत्याचार न करता त्याचे जे मूळ संस्कार असतात ते त्याच्यात राहायला हवेत आणि त्याप्रमाणे आपण ते तयार केलेलं आहे. त्याच्यात आपण नागरमोथा, कचोरा ह्यांची ऑइल्स वापरलेले आहेत. नीम तेल आहे, म्हणजे शरीरातल्या स्किनमध्ये ज्या ज्या गोष्टींमधून आजार येतात ते सगळे नाहीसे करण्यासाठी लागणाऱ्या एकूण 18 वनस्पती त्याच्यात आहेत. ह्याच्यातून त्वचेचे जवळजवळ 70% आजार नाहीसे झालेले मी तपासलेले आहेत. मी प्रयोग करूनच मग ते लोकांपर्यंत पोहोचवतो, अशी माझी पद्धत आहे. आत्ताच मी पुराणशास्त्राबद्दल सांगितलं की गेली 10 वर्ष झालं मी अभ्यास करतोय. पूजा हे पुस्तक मी लिहितोय त्याच्यावरच की पूजा म्हणजे काय, पण तो विषय वेगळा. आपण ऑरा क्लिनिंग ऑइलबद्दल बोलूया. ऑरा क्लिनिंग ऑइल म्हणजे आपण त्याला असं नाव का दिलेलं आहे तर आपल्या शरीराच्या भोवती एक तेजोवलय, आभापटल असतं आणि ह्या तेजोवलयातून किंवा आभापटलातून आपल्याकडे अनेक प्रकारचे आजार येत असतात. ह्या आजारांवर मात करण्यासाठी म्हणून ह्या ऑइलचा आपण रोज वापर करायचा आहे. फार फार तर 3 दिवसातून एकदा नक्कीच ते शरीराला लावावं आणि साध्या कोमट पाण्याने आंघोळ करावी. फ्रेश वाटतं, दिवसभर आपण फ्रेश राहतो आणि आपली जीवनशैली किंवा जीवन ओजस्वी व्हायला लागतं. नक्कीच सर. आता ऑरा क्लिनिंग ऑइलबद्दल सांगितलं तर आणखी स्त्रियांची एक जी समस्या येते म्हणजे केस गळण्याची किंवा कोंडा होण्याची, तर त्याच्यासाठी काय उपाय आहे? केसांसाठी खरं तर ह्या 2च समस्या असतात असं नाही, तर केस दुभंगणे, त्याच्यानंतर अकाली पिकणे. हो. पिकलेल्या केसांना आपलं यशवर्धिनी केस तेल काही करू शकत नाही, पण अकाली पिकण्यावर मात्र ते मात करतं. त्याच्याबरोबर आपल्याला आहारात जीवनसत्व ये घ्यायला हवं, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मग अकाली केस पांढरे होत नाहीत, पण ह्या ऑइल आणि ये जीवनसत्व ह्याने ते अकाली होणारे केस पांढरे होणार नाहीत. पण यशवर्धिनी केस तेलामध्ये एकूण 21 वनस्पतींचा वापर आपण केलेला आहे. त्याच्यात केसांसाठी लागणाऱ्या सगळ्या आवळा असेल, माका असेल वगैरे ह्या सगळ्या तेलांचं आपण योग्य ते मिश्रण केलेलं आहे. योग्य ते मिश्रण अशासाठी म्हणायचं आहे की आपण काही तेलांचं सुद्धा असं आहे की काही तेलं एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि हे शोधून जी विरुद्ध नाही आहेत ती तेलं आपण एकमेकांना सपोर्ट करतील अशी तेलं मिक्स केलेली आहेत. आणि ह्याच्यामुळे केसांच्या सगळ्या समस्या नाहीशा झालेल्या माझ्याकडे प्रचंड रिपोर्ट आहेत. असे खूप लोकांचे केस समस्या नाहीसे होऊन वाढलेले आहेत आणि तेही न दुभंगता सलग असे छान वाढलेले पाहायला मिळतात. नक्कीच सर. आणि तुम्ही पूजा या पुस्तकाबद्दल लिहिताय, ऐकून फार बरं वाटलं. आम्ही वाट बघू तुमच्या पुस्तकाची. पण पूजा करताना मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे धूपाची. तुमचा यशराज धूप सुद्धा प्रचंड फेमस आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा आणि तो कुठे मिळू शकतो याच्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. नक्कीच. यशराज धूपमध्ये आपण होम हवनासाठी लागणाऱ्या सगळ्या वनस्पतींचा वापर केलेला आहे आणि ह्या वनस्पती आपण घरात जाळतो आणि त्याचा वास किंवा धूर नसतो, म्हणून आपल्या धुपाचा वास किंवा धूर नाही आहे. त्या जळाल्यानंतर त्याच्यातून काही एनर्जी तयार होतात, काही ऊर्जा तयार होतात, काही व्हायब्रेशन्स तयार होतात आणि ह्या व्हायब्रेशन्समुळे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध व्हायला लागतं. अगदी आपण साधं बघूया, वडाच्या झाडाच्या छोट्या छोट्या काड्या किंवा पानांची देठं जर आपण जाळली तर त्यातून आपल्या कॅन्सरसारख्या आजारावर मात करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. म्हणजे कॅन्सरचे जे जंतू असतात ते आपल्याला त्रास देत नाहीत. आंबा जो असतो, आंब्याची जी पानं असतात त्याचा देठ रोज जर आपण चावला, आपल्याकडे पुराणशास्त्रामध्ये आंब्याच्या देठांची भाजी वर्णन केलेली आहे. तर ही जी भाजी आहे ती अशासाठीच आहे, ते जास्त शिजवत नाहीत आणि थोडे कच्चे ठेवतात, त्याच्यामुळे ते चावले जातात आणि ते चावल्यामुळे आपल्या पोटाचे सगळे विकार नाहीसे होतात. तर ह्याच्यातून निर्माण होणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत किंवा कंपना आहेत त्यातून आपल्या घरातलं जे आकाश तत्व आहे, वास्तुशास्त्राच्या संदर्भात आपण नेहमी बोलत असतो की पंचतत्वातून वास्तुशास्त्र निर्माण झालेलं आहे
आणि ती जी तत्त्व आहेत ती आपल्याला बॅलन्स केली पाहिजेत. आणि ह्याच्यातलं आकाशतत्व छान होतं, आकाशतत्व निरोगी होतं आणि त्यात राहणाऱ्या व्यक्तींना आरोग्यपूर्ण जीवनशैली मिळते. असं हे यशराज धूपचं खरं तर महत्त्व आहे. आणि हे मिळण्याची ठिकाणं जे आहेत ते मुंबईत आपल्याला अनेक ठिकाणी मिळतं, पुण्यात आपल्याला अनेक ठिकाणी मिळतं, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, बीड अशा महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये सुद्धा हे मिळतं. माझे अमेरिकेतले काही मित्र आहेत, ते स्वतः येतात त्यावेळेला घेऊन जातात आणि तिथल्या महाराष्ट्रीय मंडळामध्ये सुद्धा काही लोकांनी ते ठेवलेलं होतं, तर तिथे सुद्धा त्यांना ह्याचा खूप चांगला उपयोग झाल्याचा त्यांनी फोन करून मला सांगितलेलं आहे. नक्कीच सर, आणखी तुमची जी 2 पुस्तकं आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. अगदी. ह्याच्यात पहिलं जे पुस्तक आहे ते आहे अंकज्योतिषशास्त्र. अंकज्योतिषशास्त्र हे आपल्याकडे खरं तर पूर्वापार आलेलं आहे. म्हणजे आपली संस्कृत भाषा जी आहे ती पूर्णपणे अंकावर आधारित आहे. अंकांमध्ये जर तिला कन्वर्ट केलं आपण तर प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या नंबरप्रमाणे येतो. असं हे अंकशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. आपण आपल्या अंकशास्त्राच्या पुस्तकामध्ये स्वभाव, त्याच्यानंतर जोडीदार कसा निवडावा, त्याच्यानंतर कुठल्या वारी आपण काय कामं करावीत, कुठल्या तारखा आपल्यासाठी शुभ आहेत, कुठले रंग आपल्यासाठी शुभ आहेत, कुठली रत्न आपण वापरू शकतो, त्याच्यानंतर कुठल्या व्यक्तीबरोबर आपण चांगले संबंध वाढवू शकतो, अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन आहे. अगदी मुहूर्त बघण्याची गरज नाही, शुभ वेळासुद्धा आपण त्याच्यात दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ग्रहांचं कारकत्व जे असतं ते कुठल्याच अंकशास्त्राच्या पुस्तकात आजपर्यंत मला पाहायला मिळालं नाही, म्हणून मी माझ्या पुस्तकात तेही ॲड केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हरवलेल्या वस्तूंचा शोध हा एक चॅप्टर आपण त्याच्यात घेतलेला आहे. आणि त्यातून अनेक लोकांनी फोन करून सांगितलेलं आहे की आमची अमुक एक वस्तू हरवली होती, आम्ही पुस्तकाप्रमाणे प्रयोग केला आणि ती वस्तू त्या ठिकाणी सापडली जिथं पुस्तकात सापडेल असं लिहिलेलं आहे तिथं. असं हे पुस्तक छान आहे. त्याच्यानंतर माझं रेकी एक दिव्यशक्ती नावाचं पुस्तक आहे. ह्याच्यात आपल्याला रेकीची साधना करण्यासाठी काय काय करायला हवं आणि त्यातून आपल्याला रेकीची जीवनशैली कशी मिळते किंवा आरोग्यपूर्ण जीवनशैली मिळवण्यासाठी साधना कशी करायला हवी ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आहे. रेकीची साधना करताना सगळ्यात पहिल्यांदा अटेनमेंटची गरज असते, म्हणजेच आपल्याला दीक्षा घेण्याची गरज असते. एखाद्या गुरुकडून ती घ्यावी लागते, मग ह्या पुस्तकाचा वापर आपण चांगला करू शकतो. रेकीची साधना करण्यासाठी म्हणून आपल्याकडे रेकीचे किंवा नॅचरल पॉवर डेव्हलपमेंट ज्याला मी म्हणतो त्यातूनच, रेकीच्या साधनेतूनच नॅचरल पॉवर्स डेव्हलप होतात आणि त्याचे कोर्सेस आपले असतात. हे कोर्सेस